कालच आमच्या घरातलं पाणी गेलं आणि आज ओनरने लगेच बोर घ्यायला सुरुवात झाली. तर इथं बोरवेल घेत होते, पण ज्या ठिकाणी माझी झाडं लावलेली होती त्याच ठिकाणी हा बोर घेण्यात येत होता. आणि माझे सगळे झाडं बिचारे काढून टाकण्यात आले होते आणि फक्त 2च झाड राहिले होते, एक लिंबूचं आणि कढीपत्त्याचं. मग हिला फार उत्सुकता झाली होती की बाहेर काय चाललं आहे काय नाही, आणि ही अशी खिडकीवर चढून बघत होती. सोफ्यावरून खिडकीवर चढण्याची आता तिला फार मजा यायला लागली. त्याच्यामुळे ती खिडकीवर चढणार, इकडे तिकडे बघणार आणि खूप म्हणजे मस्ती करत होती. त्याच्यानंतर मग बोरवेलचं काम चालू होतं आणि घरात खूप धूळ येत होती, म्हणून मग मी सगळे पडदे आणि खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. तरीही पण धूळ येतच होती, कारण आमच्या एकदम घराजवळच काम चालू असल्यामुळे ही धूळ घरात येणारच होती. मग मी म्हटलं जाऊ दे, चला आता स्वयंपाक करून घेऊया. स्वयंपाकामध्ये मला आज पुरणपोळी रस बनवायचा होता, कारण बरेच दिवस झाले आंब्याचा सीझन चालू झाला आहे आणि पुरणपोळी आणि रस काय आम्ही बनवला नव्हता. मग म्हटलं चला आज बनवून घेऊया. मग ते सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं. गौरीच्या बाबांनी आंबे वगैरे आणले आणि पुरण वाटून घेतलं. पुरण वाटल्यानंतर जे पुरण होतं ते पुरण शिजायला घातलं. मला तर शक्यतो गुळाच्याच पोळ्या आवडतात, पण गौरीच्या बाबांना साखरेच्या आवडतात, म्हणून मी साखरेच्या पोळ्या बनवल्या. आणि पुरण बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ, वेलची आणि बडीशोपचं मी ह्याच्यामध्ये ते जे काही पावडर होती ती टाकून घेतली आणि आमटीला पण फोडणी देऊन घेतली. आमटी पण थोडीशीच केली होती, कारण गौरीच्या बाबांना काही खायची नव्हती आणि मला खायची नव्हती, म्हणून मी आमटी बनवली. त्याच्यानंतर एवढं सगळं बनवते. म्हटलं पापड कशाला मागे ठेवायचे, आणि त्यात रस असल्यावर पापड पण मागे ठेवला. मग पापड पण तळून घेतले आणि पोळ्या बनवायला लागले. मग पोळ्या बनवायची माझी रेसिपी थोडीशी वेगळीच आहे. कधी जर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला तर तुम्हाला शेअर करेन. त्याच्यानंतर पोळ्या पण बनवून घेतल्या आणि मेन मेन्यू होता तो म्हणजे आंब्याचा रस. तर मग मी हा रस बनवत होते आणि रस थोडासा उशिराच बनवला, कारण म्हटलं लवकर बनवलं तर काळा पडतो रस. आणि रस बनवायची पण माझी रेसिपी थोडीशी वेगळी आहे, तीही मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि अशा प्रकारे छानसं जेवण केलं. छान गेलं तर दिवस भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.